अंडरपॅन्ट नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम. असं उन्हाळ्यात नदीला पाणी राहायचं महाराज. पहिले वडे फुल राहायची आणि आखी पोरं उन्हाळ्यात आंघोळीला कुठं भोंगळी. शेट्या वड्याच्या कडाला मंडळी पाण्यातून यायचं, वाळूत पसरायचं, तापलं का परत पाण्यात. तवर जर घरचे आले शेट्या वड्यालाच अख्खी भोंगळी गॅंग पडायची. महाराज देवळा पुढं कोणी तंबाखू काढली पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता या वाड्या आवडलं ती आमच्या पुढे येत्या. राजकुड होती, राजकुड होते, रात्री नदीला होतो, आता वड्यालचा झाकली सवाला. दहावीला गेले आता शिक एवढं एवढं खबर मारलं पट राहते ते. बापाला म्हणते काय केलंय मी असं. आता आपण केलं ते सांगायचं. बाप म्हणलं मारली छत मी, आता काय करू. यावला नाही म्हणजे पणी मारायसाठी म्हणजे घ्या ठोकून यासाठी जाऊ. महाराज आज जेवढे माझ्यासमोर सर्व्हिसवाले लोक बसलेत ना, आपण गाड्या फुकट वापरीत नाही आणि बंगले फुकट बांधले नाहीत. खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रोल होता. खाली टेबल, त्याच्यावर हात आणि वरून गुरुजीचा रूळ. आपला बाप धोत्रावर होता पण आपल्याला देवच होता. गुरुजीला सांगायचा मेला तरी चालेल, शिकला पाहिजे. लोक फुकट तहसीलदार होत नाही, फुकट कलेक्टर होत नाही, फुकट प्रांत होत नाही, फुकट एसपी होत नाही, फुकट प्राध्यापक होत नाही, फुकट मुंबईला जाऊन सुखानं जगत नाही. याच्या पाठीमाग सगळ्यात मोठा त्याग कोणता आहे. काय बाप होता आपला गरीब बिचारा, शिकला पाहिजे. फी मी सोमवारी भरीन पण पाया पडायचं शिक्षकाच्या. त्याला फी नाहीये पण परीक्षाला काय माणसं होती. 9 वाजता ती आई कांदे लावायला जात आणि तो पोराला म्हणायची भाऊ चहा भाकर खाय आणि मग दुपारी जेवायला ये. आता आई धडधडी सांगते स्वयंपाक झाला नाही, 20 रुपये ने 15ची क्वार्टर पी 5चा गोवा खाय. तिथून आलो हाणतो बाप निसाली बचत गटाच्या मिटिंगला. महिलांच्या अनेक समस्या आहेत, हिट बाय पाहतच नाही. आवलं तिकडे स्विच निघतील का, स्विच निघतील. आपल्या वेळेस 10-15 जर त्या दिवशी पोरगा शाळेत गेला नाही ना, त्या दिवशी बापासमोर जेवायला येत नव्हतं. याटावलंच ते बाप बाहेर गेले जेवायला यायचे. आता 12 वाजेपर्यंत टोणगे बाहेर येतात. आई म्हणते दरवाजा उघडा ठा पप्पू येईल. तो पप्या हरिपाठाला गेला का, ए पप्याची आई 4 गुरुवार करतील सासराव कशी मारी. बाप नुसतं म्हणला अरे मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचंय, तेवढी बैल आज बांध. दुपारी बाबलेलं होते तर आता सावलेलं बांध. आता 18 वर्षाचा 6 दे. त्याला काय बैल बांधायला रोग झाला आधीच मध्ये. त्याला जमन का नाही जमायचं. जमायचं तुका देवाला सोडाय तुला. त्याला पाहिलं भेंडवायला ना काम येतो, तू म्हणते त्याला जमा. आई उलटी पोरला म्हणते तू नको सोडू त्याचा, तो सोडीन तो पहिल्यापासून तसाच. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसते. तुका नाही उलटली कुठं त्या दुसरी. गुन्हेगारी वाढायला हेच खतपाणी. हे काही कोर्स नाही पुढं. इतरांचा अभ्यास केला तर आपल्या पोरांची लई मजा आहे. काय मध्ये केरळ वरून हवा भरायला आले महाराज 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठाते. केलाय कधी अभ्यास आपण. एवढ्या खोलीत राहते पंपाजवळ. काय त्याला एसी आहे का, एसी आहे का, पोटभर खायला का. 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठाते. बोर मारायला 4 महिने महाराष्ट्रात आहे. झाडाखाली शिजून भात खात्यात. 4 महिने गावाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात आहे. पेट्रोल पंप मुक्काम करतात आणि दगडाची चूल करून भात शिजून खात्यात. आणि 12 महिने पुलाच्या कामाला आहेत. उन्हाळा आहे तर रात्री 3-3 वाजेपर्यंत लाईट लावून पुलाची कामं करतात. दुपारी लोखंड गरम आहे तर रात्री स्टील सिमेंटच्या नळीत झोपून दिवस करीत. काय आपल्या टोणग्याला झाले 12वीच्या टोणग्याला सुट्ट्या लागून 3 महिने झाले. काय करते संपला सीझन. आता मागच्या आठवड्यापासून लग्न आहे संपलं. आता बसले थोबड वाजून. आता काय त्या सीझन संपला. आता किशन गेला असतो नाही. आता काय पर्याय.
ज्यानं पाडली तोच रोजान जातोय, तुम्हाला कोण पाहिजे? जे नवरदेवानं 30,000 ती दारू आणली ते टालीच्या कामाला जातोय खरं. आता कोण राहत नाही, काढली डांबरीवरची बाई वाड्यावर राहतो भाड्याच्या गावात, बाईला वाड्यावर. सोनू तुझा माझ्यावर भरोसा, सोनूच आहे त्यावर, पण तुझ्या बापाचा नाही त्यावर. पुरीने नाचायचं लग्नात, डीजे पुढे चुम्मा दे गाणं, दरिद्री नाही तुझी आई ओवाळणी टाकी बरोबर ती का नाही गुड्डी ताल तुझी गुड्डी जवळ होता गड्डे घेऊन पळून नाही तर नवरी संग कलवरी गेली, नवरी आली कलवरी आलीच नाही. नुसते कडक कपडे घातल्यानं जग सुधरत नाही. माणसं आतून बदलली पाहिजे, बाहेरून बदलून काय करता? आज रक्ताचे नाते बी ते संपून गेलेत. काय ते माणसं फक्त कडक कपडे घालायला काय बदल झाला? आज कीर्तनात बसलेले 50% लोक सख्या भावाचे दुश्मन आहेत का नाही बोला? आणि एक कधी देणार त्याचं आपलं वाक्य देणार ठेवा, मित्र बांधरीच्या पिलाला धोका भोक्यापासून येतोय आपण, तुम्ही नाही काळजी करत. मी आज 8 दिवस सपोज पुढे जाऊ द्या, तुम्हाला जागेवानला मित्र तपासायचे, भाऊबंद तपासायचे, सगळ्यात नालायक भाऊबंद. अहो स्वतःच्या पोराचं लग्न सुद्धा चोरून जा माझी बळी आली माझं म्हणता फायनल होत कोण नका बोंग्या होईल बोंग्या. तुम्हाला तुम्ही नका म्हणू, पळून गेली ती पोर कालच सापडून आणली भाऊ नको तुम्ही. भाऊबंद राहिले नाही एका मिनिटात सांगा, भाऊबंद मित्र कशी धोका देतात एका मिनिटात. ऐका 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. रावणाला मेघनाथ नावाचा मुलगा होता, त्यानं 14 वेळा इंद्र हरवला होता, म्हणून त्याचं नाव इंद्रजित पडलं होतं. आणि इंद्रजित जर मेला तरच रावण मरण हे त्याच्या चुलत्याला माहित होत. चुलता म्हणजे बापाचा भाऊ आणि आज्याचा पोऱ्या. कुठून सांगितलं म्हणजे बरं का माडे मुलातले. आता ए शाळेत जातो कर तू, ए बऱ्या शाळेत जातो. बापाच्या बायको टिंब टिंब म्हणतात. काय म्हणते बापाची बायको? बापाची बायको काय म्हणतो? आणि बापाच्या बहिणीला, आईच्या बहिणीला ती नाही सांगायची गरज. माणूस हिराला जिंकला आणि तिकडे पूल तुटला ना, काका राहिला पुलाच्या पलीकडे. काय करतो ना, ही लहान आली सुईचे नाही. एका पोराला गुरुजीने विचारलं बाबांना गावांची नाव सांग, ती काढतो म्हणलं 40 गावात 12 गुरुजी पाहतच राहिलं. त्याच्याकडे मला शिकूच काय तुला एक पोरगरच त्याला माहित चालतो त्याला एक त्याला माहित दूध देते का मला देत नाही, काढावं लागत. सरळ बसायला आणणार बरोबर पटका ए गाडीत हात बीत का ए गाडीत हात का आणि रिलॅक्स बसायचं. माझ्याकडे पहा बैठे बैठे साधा रिलॅक्स आणि जोरात बोलायचं. घाबरायचं आवाज कमी येतोय, घाबरायचा आवाज कमी येतोय, घाबरायचा. या वर्षाचा सलमान खानचा गाजलेला सगळ्यात भारी सिनेमा टायगर जिंदा है, करेक्ट. या 2 महिने ह्या वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. जोरात सांगा. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट, करेक्ट. या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई. जोरात बोला बाई. वाडेवर या सुनू तुझं माझ्या नवरा नाही काय मला आमदार झाल्यासारखं. बस देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न घरात तयार झाली. तसं नाहीये भाऊ. तासाच्या बाहेर पडलेलं बी वळपायला तकलीफ करत. हो पण पोसत नाही. सरळ बसायला आलेले पोरं पटकन जोरात उत्तर द्यायचं सगळ्यांना. आता घाबरायचं आवाज कमी येतोय, जोरात बोला. घाबरायचा
8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? परत बोला, बरोबर आहे? माना नका हलू, तोंडाने सांगा, बरोबर आहे? मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. correct. आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला. पुढचा प्रश्न एकदम जो आहे, 2.5 तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि बाप. आणि आता शेवटचा प्रश्न एकदम जोरात, एवढ्याला ऐकू गेला पाहिजे. पोराला तुमच्या आयुष्याचं वाटलं तुमच्या आई बाप सोडून दुसरं कोणी केलं? हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. ऐकून गेलो सुधरत नाही माणसाला, काही 5 दिवस बधीर होतं एकटाच असं. 8वी चड्डी नाही, काही ना 9,000चा मोबाईल हातात, 100 रुपयात नाही, चैन उघडी नातू नाही मोकळा, काही रेंज मध्ये. प्रारब्ध बदलवता येत नाही. इथे इंद्रजित मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होत. आणि त्या चुलत्याचं नाव होतं बिभीषण. गडी मोठा हुशार, त्यानं डायरेक्ट रामाला गाठवलं. फुटल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. बिभीषण रामाकडे गेला, रामाला त्यानं डायरेक्ट डोस पाडला. तुला खानदानी सीता मिळणार नाही, तुला पहिला इंद्रजित मारावं लागेल. पुत्र शोकानं रावण आपोआप मरण. सल्ला कोणचा आहे? चुलत्याचा. मारायचा आहे पुतण्या. चुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची, पण त्याने दम दिला विभीषणानं. इंद्रजित तू मारायला जाशील, पण इंद्रजिताला मारताना एक पथ्य आहे रामा. तुझा बाण किती जरी अचूक असला तर इंद्रजिताचा जो हात आहे त्या हातामध्ये बाण येता कामा नये. कारण त्याच्या हाताला असं वरदान आहे, त्याच्या हातात बाण आला का समोरचा मेला. एवढं पथ्य पाळायचं. काय सल्ला दिलाय. इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला, इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला, इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला मला, आणि समोरून असा बाण आला तर इंद्रजिताचा ढोपरातून उडाला महाराज, त्या लंकेत जाऊन पडला. तेवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजिताच्या हातात बाण आला असता, कार्यक्रम रामाचा सुद्धा झालाच असता. पण फुटलेला घरातला होता. आतापर्यंत धोका फुटलेले तो तुटलेला हात अंगणात पडला. महिला म्हणलं रावणाची सून बाहेर आली. रावणाचं घर साधं नव्हतं मला, विद्वान माणूस होता तो. हे पोथ्या वाजणारा नाही याला मानवला रावण. रावण इतका विद्वान माणूस होता महाराज. तो तुटलेला हात सुनेनं पाहिला. रावणाची सून सुलोचना पतिव्रता होती ती. तिने तुटलेला हात पाहिला आणि ती बाहेर आलो म्हणते ज्यानं इंद्र हरवला त्याचा हात उडवायची डिरिंगच कोणी केली? तिच्या बापानच केली. ती कोणी केली? मग लक्ष्मण कोण होते? हे पाहुणे रवळे का आलाय? आता ही वास्तू शांतीला आलेले पाहुणे कार्यक्रम संपल्या जीव घाला. ती म्हणजे मुक्काम भाऊ हायवेला झोप. आम्ही माणूस तू तसं आहे बैठकीत काही नीट मारायचं नाही, तू जाय. महाराज पाया पडून सांगतो बस. पाया पडून सांगतो बस त्या माणसांना. आजचा दिवस चांगला आहे तेवढा चांगलाच घालवा. घमेंड लय दिवस टिकत नाही महाराज. दिवस फिरतात, दिवस फिरतात. जगाला प्रकाश देणारा सूर्य 45 डिग्री तापमानापर्यंत गेलाय, पण काल आणि परवा सकाळी ढगाने त्याला दिवसू दिलं नाही. चंद्राला सुद्धा ग्रह नाही. जरा घमेंड कमी करा. जवानी दिवाणी लय दिवस चालत नाही. आता शिका 11वीला गेलाय तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे. तिलाही गरमाटाने वा झाले, तू खाजीतच घेत होते. बघला तू कुचिडा झाला तुझ्या. घमेंडला नाही चालत. रडला रावण. आता इथं लय बारीक आहे का? रावण का रडलाय माहितीये का मला? राज्य आहे माझं, जाऊ दे. राज्य कधीतरी जाणार होत. आज मुलगा गेलाय माझा. मुलगा गेला म्हणजे माझी बाजू संपली.
पण विधवा झालेल्या स्त्रीला मी तोंड कसं दाखवू हा पश्चाताप रावणार. माझी सून विधवा आहे ती आता माझ्या पुढे आज ना उद्या. शहाणी माणसं विचार करत असतात, ते बोलून दाखवत नाही. रडला रावण. मंदोदरी ते रावणाची सून सुलोचना त्या हाताजवळ गेली महाराज. तो तुटलेला जो हात होता तो हल्ला महाराज असा हल्ला, तुटलेला हात हल्ला असा. तर तिने कागदात पेन घेतला आणि त्या तुटलेल्या हाताला दिला. काय बोलायचंय मला, त्या तुटलेल्या हाताला त्याच्यावर लिहिलं, तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. काय बोलायचंय. खाली मान घालून रावण रडला. तिने तुटलेला हात हातात घेतला, रावणाच्या पुढे एवढी उभी राहिली. विधवा स्त्री समोर पाहिल्यामुळं स्वतःची सून रावणानं खाली मान घातली. दिवस फिरतात. 33 कोटी देव कोंडून ठेवलेला रावण घराला नवग्रहाच्या पाहिल्या. त्याच्या घरी गाढ ओवळाय गणपती. याला ठेवा, हे देव रावणाच्या घरी कामाला. पण सुनबाई पुढे मान खाली घातली. सुनबाईनं रावणाला प्रश्न सांगितला, विचारला, जेणे हात उडवला त्याचा बदला घ्यायला चालले मी. खाली मान घातलेला रावण म्हणला, जा. दरबारातली लोक रावणाला म्हणले, तुला अक्कल आहे का काही? तुही सून तरुण आहे, विधवा आहे ती. रामाची बायको तुझ्या धारत आहे. उद्या राम जर म्हणला माझी बायको आणून द्या, तुही सून घेऊन जाय, तू काय करशील? रावण म्हणला, मूर्खाओ, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. माणूस होता रावण. आणि मग महाराज एकदा बाजू कच्ची झाली, कोणी नाही भाऊ. आता तुम्हाला वाटतं आम्हाला 5 वाजता लय मित्र फोन करतात, बाजी तो म्हणून आई थोडी बायपाचे पैसे समृद्धीचे ते गेले हो भाऊ, तुलाच त्या खड्ड्यावर कामाला जावं लागलं. भुईमुगाच्या शेंगात दाण आहे तर त्याचा मुक्काम पोथे ते, दाना निघून गेले त्याचा मुक्काम चुली ते. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही भाऊ. दिवस फिरतात. तुम्हाला वाटतं आम्हाला लय माणूस घेईन बिनुस घेईन, मला लय पोरं वारा तिला बोली त्या पेतो म्हणून. आता काय पिशी जिरली भाऊ. लय दिवस चालत नाही. माणसाचा खिस्सा रिकामा झाला ना, खिस्सा जग संपलं. काय मध्ये जग संपलं. महाराज थोडीशी पैशाला किंमत आली तर या वर्षाच्या लग्न सराईमध्ये लोकांनी मामा सुद्धा नवरदेवा उभे राहणारे बदलावलेत. माम महिला मंडळ जरा भान ठेवा, जरा भान ठेवा. आपला भाऊ गरीब आहे, त्याचं धोतर फाटले फाटू द्या, त्याची दाढी वाढली वाढू द्या, पण भाच्याच्या माग उभं राहिला फाटक्या कपड्यातला मामा शोभतो हे ध्यानात ठेवा. जरा थोडेफार पैसे आले म्हणजे तुला शहाणी झाले असं नाही. आणि ज्या लग्नामध्ये सक्का मामा उभा असतो ना महाराज, तो कार्यालय शोभून दिसतं. तुमचं काय मत आहे? एक वाक्य सांगा. लग्नांमध्ये नातेवाईक शोभूनच दिसतात, कारण ते लग्न शोभात कोणामुळं. आज लग्न लागून गेलं, लोक शिवून गेले, नातेवाईक लवकर जात नाही. 2 तोडी इथे गप्पा मारणार, 2 तोडी तिथं येऊ कमी बसा थोडा वेळ, येऊ कमी बसा थोडा. आज तुम्ही पैशाच्या कमेंटीत भाव बदलून टाका. भाच्याच्या माग मामाला का उभं करतात माहिती? एवढी तरी अक्कल आहे तुम्हाला. कारवा म्हणे तरी मला बायपाच्या पैशाला सही नाही करून दिली. तू काय पैसे घेऊन वर जायचं का? असं चिल्लर घेऊन जाती वर. महाराज वाक्य नीट आहे का? भाच्याच्या माग मामा का उभं करतात? मी माझ्या बहिणीच्या मागे आयुष्यभर उभा होतो, तसा तुझ्या मागे राहील.